चकाचक आहे। तशीच इथे झोपडपट्टीही आहे। स्लमडॉग मिलियनेअर मध्ये इंग्लंडचे दिग्दर्शक डॅनी बॉयल यांनी या दोन बाजूंपैकी या झोपडपट्टीच्या जगण्याचा सिनेमामध्ये परफेक्ट वापर केला। कचऱ्याच्या ढिगात घाणीमध्ये जेव्हा हे शूटिंग चाललेलं तेव्हा मुंबईच्या लोकांनी या सिनेमाला गांभीर्याने घेतलं नव्हतं। जब यहाँ शूटिंग लेते थे तो हम लोग को सबको मजाक लगता था। राहुल भाई बोलते थे कि आप लोग जरा अंदर जाओ, बाहर जाओ, तो सब हंसते भी थे, बोले ये कचरपट्टी में कहाँ शूटिंग ले रहे लोग, कैसा लग रहा है, कहाँ इतने बड़े बड़े लोग हैं, इतना कचरपट्टी में कैसे शूटिंग ले रहे, कैसे अच्छा आएगा। तो हम लोग को मजाक लगता था, लगता नहीं था कि ये रियल में पिक्चर इतनी अच्छी बनेगी। मुंबईतला स्लम एरिया, तिथे चालणारे निरनिराळे व्यवहार याची एक उत्सुकता सगळ्यांनाच आहे। सिनेमात डॅनीनं याचा खुबीनं वापर केला। मुंबईची अस्सल छाप असलेल्या या जागा परदेशी दिग्दर्शकांना कशा निवडल्या असतील, तर त्यासाठी त्यांनी पहिल्यांदा शोधला मुंबईकर असलेला लोकेशन मॅनेजर राहुल खंडारे। राहुलनं मग सिनेमाच्या 70 दिवस चाललेल्या मुंबईतल्या शूटिंगसाठी 101 जागा शोधून काढल्या। स्लमडॉग मिलियनेअर मध्ये छोटा जमाल ज्यावेळी अमिताभची ऑटोग्राफ घ्यायला जातो त्याच्या आधीचा सीन हा सिनेमामधला सगळ्यात गाजलेला सीन। त्याचं शूटिंग नेहरू मधल्या याच ठिकाणी करण्यात आलं होतं। त्याच्यासाठीचा सेट देखील इथे लावलेला होता। तो ज्यावेळी सेट लावलेला होता नेमकं काय केलं होतं जमालने तेव्हा? त्यावेळेला मुळात आधी सेट कसा लावला होता, आम्ही इथल्या लोकल माणसांना आम्ही हाताशी घेऊन इथे एक सेट जो क्रिएट केला होता, टॉयलेटचा जो हे होता सीन जो होता की म्हणजे तुम्ही सिनेमात बघत असाल की तो जो आयुष आहे जमालचं जे कॅरेक्टर आहे ते आतमध्ये बसलेलं असतं आणि त्याचा भाऊ जो आहे तो जो अझर आहे तो बाहेर बसलेला असतो आणि तो बाहेर बसलेला असतो आणि त्याच्यानंतर आयुषला शेटमध्ये जम्प करायचं असतं। तर आयुषला आधी आम्ही सांगितलं की तुला बाळा जम्प करायचे आहे म्हणून, तर त्याला तो सीन झाला। नंतर म्हटलं की देन जम्प, तो म्हटलं नाही मी नाही जम्प करणार, गाय नाही। नंतर त्याला अभिषेक दादानी वगैरे सांगितलं की नाही बाळा हे असं नाही आहे, बिस्किट आणि चॉकलेटचं एक मिश्रण आहे, तिथून नीट बघ। आणि त्याला दाखवल्यानंतर मग त्यांनी जम्प केलं। त्याला आधी अशी भीती वाटत होती की काय एक्झॅक्टली होईल म्हणून, पण नंतर त्यांनी ते जम्प केलं, खूप कॉन्फिडेंटली जम्प केलं त्यांनी आयुषने आणि अतिशय छान सीन झाला तो आमचा की म्हणजे सिनेमाचा तो सीन जो आहे तो खूप लोकांनी अप्रिशिएट केला। लोकांनी पण त्याच्यात काही रिटेक झाले? हो रिटेक झाले, त्याच्यात एक 7 ते 8 रिटेक झाले। नंतर आम्हाला असं वाटलं की आयुष आता काय घाबरतोय की वगैरे काही नाही, पण त्यांनी खूप छान पद्धतीने तो सिक्वेन्स केला आणि नंतर तो आनंदी होता। म्हणजे त्याला असं नंतर ते बरं वाटलं, ते थंड वाटायचं त्याला, आईस्क्रीम आणि थोडंसं चॉकलेट आणि बिस्किट जे केलं होतं त्याला खूप मजा वाटत होती। नंतर आधी तो घाबरत होता आणि नंतर तो म्हणला की नाही मी जम्प करतो म्हणून, आणि त्यांनी ते जम्प करून ते 7 ते 8 रिटेक्समध्ये ते केलेलं आहे आणि त्याला खरंच अप्रिशिएट करायला पाहिजे आयुषला की एवढ्या लहान वयामध्ये सिनेमामधले काही स्टंटही त्यांनी केलेले। मुंबईतल्या गल्ल्या गल्ल्यांमध्ये स्लमडॉगचं शूटिंग 9 महिन्यांपूर्वी झालं। माइटी हार्टच्या शूटिंग प्रमाणे स्लमडॉगच्या शूटिंगची काही चर्चा झाली नव्हती। The Golden Globe goes to Slumdog Millionaire. His producer, Christian Colson.
सिनेमाला आंतरराष्ट्रीय यश मिळालं आणि त्यामध्ये असलेल्या लोकेशन्स बद्दल वाद सुरू झाले. धारावीची बदनामी झाल्याचे आरोप झाले. एक कुत्रा जीवन म्हणजे माणूस आणि कुत्र्यामध्ये काहीच हे नाहीये. झोपडपट्टीचा डॉग, तर आम्ही झोपडपट्टीचा डॉग एक आम्हाला पण कसं वाटतं जीवामध्ये की हे लोक पैसेवाले आहे तर आमचं नाव असं ठेवते. प्यारमधून आम्हाला भिकारी आम्ही हे बी सांगितलं होतं ना चालते, पण ती लोक आम्हाला कुत्रे म्हणते, तेव्हा आम्हाला थोडं तरी जीवामध्ये लागला. मला वाटतं मला शिव्या आहे, संपूर्ण भारतीय वासियांना शिव्या आहे. तुम्ही कुत्रे आहेत की मी कुत्रा आहे त्याच्यामध्ये, आता तुम्ही ठरवायचं. तर दुसरीकडे प्रसिद्ध असलेली धारावी अधिकच प्रकाशझोतात आली. शूटिंगच्या वेळच्या आठवणींसाठी आम्ही राहुल सोबत पुन्हा एकदा धारावीत फिरलो. आता ही जी मुलं पाईपलाईन वरून पळाली आहेत, ही पाईपलाईन धारावीची आहे. खरं तर धारावीची ही पाईपलाईन म्हणजे इथला रहदारीचा अगदी रस्ता झालेला आहे आणि रहदारीच्या या रस्त्यावरून शूटिंग करताना अनेक प्रॉब्लेम्सही आले असतील. इथे सगळं मॅनेज करणं किती कठीण गेलं होतं तेव्हा? बऱ्यापैकी कठीणच होतं हे, कारण आता जसं तुम्ही चालत येताय, या पाईपलाईनवर चालणं सर्वसामान्य माणसाला तेवढं इझी नाहीये, कारण ती दैनंदिन सवय इथल्या लोकांना झालेली आहे. ती आपल्या लोकांना सवय नसते. जसं आता तुम्हाला तारेवरची कसरत करावी लागते, तसं ते आपल्या सगळं आमच्या क्रूला करावं लागत होतं. पण त्याच्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आयुष, अझर, रुबीना, त्याच्याबरोबरची आणखीन मुलं जी या स्लमवरनं या पाईपलाईनवरनं पळताना आपण त्या याच्या पाहतो, सिनेमात पाहतो, त्या लोकांनी तेवढ्याच नॅचरल पद्धतीने ते केलं की कारण त्यांचा तो दैनंदिन सराव होता असंच जणू मला वाटत होतं, पण ते तसं नव्हतं. तर खूप छान पद्धतीने इथे आम्ही शूट केलं. शूटिंग तर खूप छान झालं. माझ्याबरोबर शूटिंगच्या वेळेला प्रत्यक्ष उपस्थित असलेले बाजूच्या घरामध्ये राहणारा रियाज आहे. रियाज, तुमने शूटिंग भी देखा है, सिनेमा भी देखा है, क्या बताना चाहोगे? याद है इसमें इतना अच्छा लगा. हम लोग यहाँ पे गरीबी में ऐसे पले हैं, वहाँ पे शूटिंग करना बहुत अच्छी बात थी. पिक्चर हमारी इतनी अच्छी गई. जो भी बच्चे शूटिंग के, हमारे यहाँ के भी एरिया के बच्चे बहुत सारे थे, उन लोग भी शूटिंग किए. कूदने के टाइम पे टीवी भी लगा था, सब कूद रहे थे. सब अच्छी पिक्चर है और पिक्चर को 8 ऑस्कर अवार्ड मिल चुका है. बहुत ही वेरी नाइस, गुड पिक्चर, सीज गुड पिक्चर, बेटर पिक्चर. शूटिंग के दरमियान आपको सबसे ज्यादा कौन भाया, क्या अच्छा लगा? शूटिंग के टाइम पे वही बच्चे लोग उतर रहे थे, पुलिस वाले आके दौड़ाए, हवलदार दौड़ाए, आधे बच्चे यहाँ भागे, आधे बच्चे वहाँ भागे, गाली ली दे के भागे बच्चे लोग. वो बहुत अच्छा सीन लगा. पाईपलाईन वरून सराव नसताना पळणारी जी छोटी मुलं होती, खरं तर तीच सगळ्यांचं याच्यामध्ये आकर्षण ठरलेली आहे. आयुष खेडेकर आणि तन्वी प्रमाणेच अझर आणि रुबीनानंही प्रेक्षकांची दाद मिळवली. या दोघांचं जीवन बदललं ते या सिनेमात त्यांनी केलेल्या कामामुळे. बांद्राच्या झोपडपट्टीत राहणाऱ्या या दोघांवरही ऑस्करमुळे जगभरातून कौतुकाचा वर्षाव झाला. सुपर डुपर चिकन 9 वर्षांची रुबीना आता स्टार झालीये, कारण प्रत्येकाला तिची भेट घ्यायची असते. छोट्या लतिकाचं काम करणारी रुबीना कुरेशी बांद्रा झोपडपट्टीतली सेलिब्रिटी आहे. तिच्या पालकांचं तर म्हणणं आहे की फेमस बनणं म्हणजे काय ते आता आम्हाला कळतंय. लोग जानने लगे, लोग आज हमको भी ध्यान दे रहे बराबर से. बोले आपके बच्चे ने इतना अच्छा काम किया है, हमको भी खुशी महसूस हो रही है, हमारे एरिया के लोग को भी हो रही है. रुबीनाला घर देण्याचं आश्वासन महाराष्ट्र सरकारनं दिलंय, पण तिचं हे सध्याचं घर. तिचे आई वडील आणि दोघा भावंडांसोबत ती इथे राहते. स्लमडॉग मध्ये तिनं 30 दिवस केलेल्या कामाचा कमी मोबदला मिळाला, अशा काही बातम्या आल्या होत्या. पण रुबीना
रुबिनाच्या वडिलांना यापैकी कुठलाच आरोप मान्य नाही. रुबिनाला मिळालेल्या सगळ्या यशाचं श्रेय ते देतात दिग्दर्शक डॅनी बॉयलना. अब रुबीना अजहर के लिए उन लोग जो चीज मांगता है वो चीज देने तैयार है उन लोग. रुबिनाचा जवळचा मित्र बांद्रा झोपडपट्टीतच राहणारा मोहम्मद अझरुद्दीन इस्माईल हा स्लमडॉग मध्ये सलीम आहे. अझरच्या नावाला आतापर्यंत ओळख होती ती भारताच्या एका क्रिकेटरची. आता या अझरचीही वेगळी ओळख तयार झाली आहे. आत्ता घरात पराठा ऑमलेट खाणाऱ्या अझरला 2 वेळचं जेवणही खरं तर मुश्किलीनं मिळतं. त्याचे वडील टीबीचे पेशंट आहेत. तो राहतो बांद्रा रस्त्यालगतच्या या प्लास्टिक खाली. रुबिनाप्रमाणेच त्यालाही घर देण्याचं आश्वासन राज्य सरकारनं दिलंय. तुम बताओ, तुमको ये घर अच्छा लगता है या बड़ा घर चाहिए? अच्छा नहीं लगता. अझर आणि रुबिना आता इंग्लिश मीडियमच्या शाळेत जातात. डॅनीनं त्यांना या शाळेचा खर्च दिलाय. ते दोघंही 18 वर्षांचे होईपर्यंत दर महिन्याला डॅनीकडून खर्चासाठी त्यांना पैसे पाठवले जाणार आहेत. स्लमडॉग मिलियनेअरनं या मुलांच्या घरची परिस्थिती बदलली नसली तरी ती बदलण्यासाठीची संधी मात्र या सिनेमानं नक्कीच दिली आहे. सबवेमध्ये शूट करण्यासाठी मुळामध्ये इथे दुर्गंधी होती. ही दुर्गंधी स्वच्छ करण्यासाठी आम्ही लोकांनी 2 दिवस इथे स्वच्छता करून घेतली.